मित्रांनो सध्या 12 वाजलेले आहेत आणि ऊन बऱ्यापैकी कडक आहे आपल्याकडे. आपला केज तुम्हाला माहीत आहे, इकडे केज ठेवलेला आहे आणि वरून आपण पांघरलेलं आहे, म्हणजे टाकलेलं आहे वरचा पत्रा गरम होऊ नये म्हणून. आणि दुसरी गोष्ट, हे जे बारदानी पोतं आहे ना, तर हे पोतं मित्रांनो आपण कट केलेलं आहे आणि दररोज दुपारी मित्रांनो मी हे पोतं भिजवत असतो. आणि हे बघा इथं पाणी सांडलेलं आहे, मुद्दाम पाणी टाकलेलं आहे मित्रांनो, का तर खालून वारं येतं, इकडे पाणी थंड, इकडे पाणी टाकलेलं आहे आणि इथे हवा लागलेली आहे, थंड होतं मित्रांनो. आणि ह्या पोत्याच्या आत पक्षी आहेत, तर इकडे वारं लागल्यानंतर आत थंड वारं जातं मित्रांनो आणि पक्ष्यांचं टेम्परेचर मेंटेन राहतं, त्यांना हीट स्ट्रोक येत नाही, त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर वाढत नाही. आणि पाणी पण ठेवलेलं आहे बघा, तुम्ही बघू शकता इथे आत्ता जस्ट थंड पाणी टाकलेलं आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये पाणी पण भरून ठेवायला पाहिजे, जेणेकरून पाणी पितात आणि त्यांचं पाण्याचं लेवल कमी होणार नाही बॉडीमधलं. इथे एक आहे बघा पाणी ठेवलेलं, हे बघा इथे. तर तुम्हीसुद्धा मित्रांनो असं थंड पिंजऱ्याच्या साईडनं पाणी टाकत जावं बाहेरून, जिथे दुपारी कोंडलेले असतात, जिथे पक्षी बसतात तिथे पाणी टाकत जा. तिथे उकरून मस्तपैकी या ओलसर मातीमध्ये ते अंग घुसळतात मित्रांनो, माती पंखामध्ये घालतात आणि टेम्परेचर मेंटेन ठेवण्याचं काम करतात. आणि असं थंड काहीतरी ठेवा, जेणेकरून त्यांना थंड हवा लागेल, उन्हाच्या झळ्या जास्त लागणार नाहीत. आणि उन्हाची झळ नाही लागली की मग आपला पक्षी मरणार नाही, हीटस्ट्रोकसुद्धा येणार नाही. तर ही काळजी तुम्ही 100% घ्या. ताक वगैरे द्या, हिरवा पालेभाज्या वगैरे टाका. अजून काही दिवस मित्रांनो, किमान 1 महिना तरी आणखीन आपल्याला पाऊस जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत ही काळजी घ्यायची आहे, जेणेकरून तुमचे पक्षी मरणार नाहीत. तर नक्की करा आणि आपल्या पक्ष्यांना हीटस्ट्रोकपासून वाचवा मित्रांनो.